तर आता वळूया पुढील बातमीकडे। महाविकास आघाडी सरकार विरोधात आज शाहूजन घराण्याचे वंशज आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित सिंह घाटगे लाक्षणिक उपोषण करणार आहेत। कोल्हापुरातील दसरा चौकात या उपोषणाला सुरुवात झालेली आहे। कर्जमाफी, लॉकडाऊन काळातील वीज बिल माफी यासाठी समरजित घाटगे आक्रमक झालेले आहेत। प्रशासनाने परवानगी नाकारलेली असतानाही समरजित घाटगे आंदोलन करण्यावर ठाम आहेत। लाक्षणिक उपोषण सुरू करण्यापूर्वी त्यांनी करवीर निवासिनी अंबाबाई देवीचं दर्शन घेतलंय। दखल महाराष्ट्राची घेतली पाहिजे। महाराष्ट्राच्या ग्राहकांच्या, शेतकऱ्यांची दखल घेतली पाहिजे। वीज दरवाढचा विषय असेल, ज्याला वीज बिल माफ करतो अशी घोषणा मंत्र्यांनी केली, सरकारने केली, पण आज कृषी पंपाची वीज दरवाढचा विषय असेल, ग्राहकांचा असेल, उद्योजकांचा असेल, याच्या कुठलीही अंमलबजावणी झाली नाही। ऑन द कॉन्ट्री वीज कनेक्शन कापायला जे लोकांनी विरोध करणार त्यांच्यावर फौजदारी केसेस घालायची सुरुवात केलेली आहे। आणि या सगळ्या गोष्टींवर मी निर्णय घेतला की आज माझ्या पंजोबांच्या पुतळ्याखाली चरणी बसून मी एक दिवस लक्षणीय उपोषण करून महाराष्ट्रासाठी न्याय मागतो।